जायचा हा अटकून. क्या होगा कैसे होगा, ट्रक आ गेली आहे, ट्रक गेली, ट्रक गेली. अरे गेली म्हणे नसेल, गेली दादा, सगळं माल गेलं. गाडी असं गेली गाडी गई. एवढा क्लोज मारायची काय गरज होती? कुठं गेले असतील? का माजले टकले. तुला काहीच बोलेल नाही. काय बोलला फोनवर? पळू नको टकले. कुठं ना भाऊ, व्हिडिओ का काढ राहिलं तू? कुठते बंद करते, काच बंद कर आणि चल लवकर. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू आहे. टकलू ड्रायव्हर गाडी चालवतोय, त्याचं दुखलंय. 2-4 दिवसापासून तो ट्रॉलीत बसलेला होता. त्याच्यामुळे त्याला आज गाडी इकडे चालवायचं होता त्याला. का मग बाकीचे वॉल शुड हॅव ऑल अदर ऑल्सो ऑन पण इगोइस्टिक आणि माल एकदम काळा असलेला माणूस हलणार नाही. जायचा हा अटकून. नाही केलं हे आपला हळू घे बरं. हा हा हा, असं डायरेक्ट नाही टर्न घे. हा आता लावायचे शॉपर, हळू घे खाली होते. थांब उतरू दे उतर नाही तर मग चढ तरी, कारण आहे ना फिरायला आता तो घेतो आपण, तसा अंदाज घेत राहायचं नॉर्मल. मंडळी, आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आपली ब्रोकली काढायला. ते तुम्हाला परागने सांगितलेलंच आहे ऑलरेडी. तर हा बघा आपला टर्न घेण्याच्या नेहमीची कसरत. पाऊस जास्त झालेला असल्या कारणाने पुन्हा एकदा हालेच पुढे गेला रे. आणि आता आपण टर्न मारणार आहे. येऊन दे रे. एवढा क्लोज मारायची काय गरज होती?
थोडा पुढे घेऊन थोडा मागं टर्न मारलंय, जागीच मारतोय. बराच वेळा टर्न मारून सुद्धा आम्ही टर्न काही शिकलेलो नाही अजून मारायला, पण चाललंय आमचं. मार आता. हा येऊन दे. पडलो असतो दे. हा कर तिकडं कर, फिरव तिकडं. बस मार मार. ए चुकलास तू मित्रा. येऊ दे. चुकलास. जाऊ दे, सरळ जाऊ थोडासा पुढं. बस मार आता उलटा. आम्हाला इथंच लई वेळ जातो दरवेळेस आमचा. हा येऊ दे. हा येऊ दे. हा येऊ दे. हा आला. कर सरळ कर. ही बघा आपल्या वावराची हाल मंडळी. या बघा ऊस पाहिजे ऊस. आणि हा बघा आपला रस्ता काय हाल मंडळी. आपला ड्रायव्हर. आणि आता आपण चाललेलो आहे. पाणी बघा, पाणी कसं आलं. येऊ दे. ऑलरेडी वावरत उभा आहे आपला. इकडं मार इकडं. बास. तर नेहमीच्या जागी आपला ट्रॅक्टर उभा राहिलेला आहे अशा पद्धतीने. मंडळी विषय असा आहे नेहमीप्रमाणे. आज तर हाल एवढा एका ड्रायव्हर म्हणतो मी निघालोय आता. मला यायचं काही कॉन्टॅक्टच नाही. आज किती वेळात पोहोचतो. मागचा एक ब्लॉग तुम्ही बघितला असेल तेव्हा पण आपण ऑन द म्हणजे असं काय कोणती ड्राईव्ह करत होतो मलाच माहित नाही. पण आता आपला स्पेशल ड्रायव्हर घेतलेला आहे. आज त्याला म्हटलं भाऊ रोज मी नाही सहन करू शकत, एवढी गाडी नाही चालू शकत काय कसं. पण त्याला आज मी म्हटलो चल बाबा तू. तर चाललाय तुझी भीती वाटू राहिली आता मलाच गाडी चालवतो. पुढं लाईट कमी, आपल्या गाडीची सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला आज वेळेत पोहोचायचं आहे ना, अजून आपण लय लांब आहे ना. आपल्याला आहे ना जवळपास मंडळी मागचा ब्लॉक पण बघितला असेल, जवळपास 5-6 हे काय म्हणतात आपले सिग्नल क्रॉस करून जायचंय आपल्याला. एक नाही 4 सिग्नल आहे मी मंडळी. आता काय अंधारात तुम्हाला दाखवायचं आणि बडबड करण्यात काही मजा नाही आहे. डायरेक्ट जर तिथं वेळेत पोहोचलो तर तुम्हाला आम्ही दाखवू. मध्ये सिग्नल 1-2 कसे क्रॉस होत आहे ते तुम्हाला दिसेलच. 5-6 वेळ भेटला ते करू उद्योग, नाहीतर मग डायरेक्ट जर ट्रक भेटला तर मग तिथेच आपण भेटूया. जिसका डरता हो गया आहे. आणि आपल्याला रेल्वे फाटूक लागलेलं आहे आणि आता आपले वेळेत पोहोचायचे चान्सेस फार कमी आहे.
जवळपास मंडळी इथं आपले 10-15 मिनटं खाल्लेले आणि आता चान्सेस अजून कमी झाले आपले वेळेत पोहोचायचे. मंडळी गाडी परत आपली रस्त्याला लागलेली आहे. बघूया किती वेळात पोहोचतो. आता अजून तर आपल्याला आताशिक एक सिग्नल आताशिक रेल्वे फाटक पार केले. आपल्याला असे 6 सिग्नल पार करायचे. वरतून गाडी काय झालं? एवढा मोठा खड्डा होता दोघांच्या साईडने अशी गाडी एकदम सेंटरला खड्डा आपण वरतून खड्ड्याचा. गाडीवाला म्हणशील तुम्ही ना नका टाकू. तुमचं दरवेळचे नाटक आहे. आतापर्यंत आपण जेवढा वेळ गेलेलो आहे तेवढा एका पण वेळेला आपण येणे टाकले. वेळेत पोहोचलोय असं कधीच झालं नाही. त्या दिवशी तुम्ही गेले होते त्या दिवशी पण पोहोचलो वेळेत पोहोचलोय. काही गाडी नव्हती मालही नव्हतं त्याला म्हणजे तिथं 9 पर्यंत आम्ही पोहोचलो. 9 पर्यंत मालही नाही येईल गाडी नाही येईल आणि 9:30 तुझं गाडी कशी काय पॅक होती मला. जे भाऊला वॉशरूमला जायचं होतं तरी थांबले नाही पण पटकन सुटले. एक काही ना काही प्रॉब्लेम राहतच. आता हे सिग्नल नाही पण ट्रॅफिक लई आहे. देवाला पण इच्छा आहे भाऊ यांना पोचून नाही जाणार मी वेळेत. अरे विघ्न हरता एवढे विघ्न नको देऊ रे. निघाला हा टन घेत राहा संधी. झालं हिरवा लागला. चला आता हा सत्य परिस्थिती लवकरच आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. गाडी गेली का नाही काय क्या होगा कैसे होगा. ट्रक आ गेली आहे ट्रक गेली ट्रक गेली. अरे गेली म्हणे नजर गेली दादा सगळं माल गाडी असं गेली गाडी गई काय म्हणते गेली. आता 8ला 8:30 आता कोणते अजून ट्रान्सपोर्ट आता काहीच नाही. आता सगळं गेलं आम्ही घरी चाललो. एखादा ट्रान्सपोर्ट असेल ना कोण सांगा ना. आता तुम्ही 10 वाजून गेले एखादा असेल ना सांगा ना. जेवायचं होतं ते झालंय मंडळी. मला थोडा डाऊट होताच. आज आपली एवढ्या दिवसापासून आपण चाललो होतो पण आज एवढ्या दिवसापासून वेळेत पोहोचत होतो. ऑन द स्पॉट कधी गाडी निघून चालली तेव्हा पोहोचत होतो कधी शेवटच्या मोमेंटला पोहोचत होतो. पण आज आपल्याकडनं गाडी मिस झाली आहे आणि आज आपला जवळपास 3 बॉक्सचा माल असं समजा 10,000 रुपयाचा माल असं पडणार आहे. जर गाडी नाही भेटली म्हणजे विघ्न ऑन द टॉप लेवल. सोनूला विचारू एक द्वारकेला एकदा चक्कर मारतोय आम्ही तिकडे. जर गाडी निघून गेली त्याला फोन केला तरी आता काय ऑप्शन नाही. मी द्वारकेकडे चाललोय एखादा पण ट्रान्सपोर्ट आहे का ड्रायव्हरच नाही हो ते गाडी आहे का. कुठं गेले असली एवढ्या गाड्यांना विचारून झालंय फोन करून झालाय पण काय एक बी गाडीवाला जायला रेडी नाही. दादर मुंबई परिस्थिती फार बिकट आहे. हे बाय आपला मालगाडी तसंच पडलेला आहे. सगळे प्रयत्न करून झाले एक गाडीवाला थांबवणार आणि असं आज वाटतंय आपलं आज जवळपास 10-12 हजाराचं नुकसान चांगलं पद्धतशीर वेळेत काम न झाल्यामुळे 10-12 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आपलं. चला भेटले काहीतरी जुगाडी काम करून आता आम्ही दिलंय कस तरी एका गाडीत पाठवून. नशीब काय पैसे मला म्हटलं नाही पैसे दे. पैसे दिले असते त्याला त्याचा काही भरोसा नाही देतो का नाही. आता तो सापडेल आणि त्याला देईल माल असा विषय. त्याला एकदा माल पोहोचला की मग आपल्याला पैसे द्यायला काही प्रॉब्लेम नाही. त्याला म्हटलं पैसे तोच देणार आहे म्हणजे ओके वाचलो म्हणून आपण त्याला अर्धे पैसे आपल्याला द्यायचेच असे पण कारण की त्यांचा कमी भाव राहतो. 12 रुपये राहते 360 रुपये पडला म्हणजे 120 रुपये बॉक्स राहतो. तर 360 रुपये होते त्यांचे. बाकीचे म्हणजे 400 रुपये समजायचे डायरेक्टली. त्याला 600 रुपये आपल्याला सेंड करायचे.
ठीक आता मुद्दाम आहे दिले नाही पैसे. चला मंडळी जे आहे ते आहे. कस तरी आपण आता प्रयत्न म्हणजे जवळपास 1-1.5 तास आपलं गेलंय सगळं त्याच्यातच. एक 10 मिनिट म्हणजे असं समजा अर्धा 15-1 मिनिटं लेट झालो असेल. आपल्याला रेल्वे फाटूक नडलेलं आहे तिथं 15 मिनिटं 10 मिनिटं ते आपले गेले त्याच्यामुळं खेळ झाला. चलो ठीक आहे मंडळी, यालाच तर म्हणतात सगळ्या गोष्टी आपण शेवटपर्यंत आम्ही सोडला नाही येतोच विषय. आपल्याला याच गोष्टी शिकायला मिळतात की शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे. आपण हे जे भाऊ पटकन मार्केटमध्ये पण गेले, तिकडे पण चेक करून आले, तिकडे नाही भेटले, मी इकडे थांबलो. कसं अचानक भेटला तो माणूस देवासारखा. असं मी चाललं होतं, माझे लास्टचा मोमेंट होता. मी म्हटलं जाऊ दे आता घेऊ बसून, येईल तेव्हा बसून म्हणजे सगळं फिरून आता मग आता आलो इकडे बसून म्हणजे सोडून दिला होता बा विषय. आता जवळपास मंडळी तुम्ही समजा 10-15 गाड्या सोडून दिल्या. तो प्रत्येक जणाला विचारतोय, तो तेच सांगतोय माणसाचं भाऊ 100 मध्ये कधी तीर तुझा निशाणा आम्हाला लागला नाही एक भाऊ. आता म्हणजे विषय सोडून द्यायचा वेळ आली होती. आता जाऊ दे, आता काय गाडी भेटतच नाहीये. मग लास्टला भाऊ आला, तो घेतला त्याच्याकडनं कस तरी करून घेतला, खेळ डील मारून घेतली. अशा रीतीने आपली ब्रोकलीचा खेळ काही शेवटपर्यंत तिच्या मागे काही विघ्न काही संपत नाही तिचे जे आहे ते आहे. चलो मंडळी भेटूया पुढच्या उद्याच भेटणार आहे आपण. तसं पाहिलं गेलं तर उद्या आपल्याला आपली आईसबर्गला फवारा मारायचाच आहे. तर भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत राम राम, श्याम श्याम, बाय बाय. बरोबर आता लाईट उद्या